नमस्कार मंडळी. खरं तर व्हिडिओ टाकायला खूप उशीर झालाय, पण मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आला आणि संपला सुद्धा हे कळालंच नाही. मी सुद्धा मग उंबऱ्याला सुंदर हळदीचं लेपन करून घेतलं. त्याच्यावरती सुरेख रांगोळी घातली. दारात औदुंबराची पूजा केली. तिकडे आणि तुळशीजवळ सुद्धा सुंदर रांगोळी घातली. अंगण सजवलं. कारण रांगोळी काढणं हा माझ्या अतिशय आवडीचा भाग आहे आणि असं अंगण आणि घर सजवल्याशिवाय मला प्रसन्न वाटत नाही. त्यामुळं आणि आईने सगळ्या बायकांना घरी हळदी-कुंकवाला सांगितलं होतं. शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी आम्ही सगळ्या महिलांना बोलवतो, त्यांना गजरे देतो आणि काहीतरी खायला वगैरे देतो, असं ते आमचं ठरलेलं आहे. त्यामुळं मी त्या दिवशी असं सगळं छान केलं होतं. बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आणि रांगोळी ते नक्की सांगा. पण मला काही जुने दिवस आठवले आपले माहिती आहे. आपण आधी शेण आणायचो, तर आम्ही सुद्धा माळवणीतून जाऊन शेण घेऊन यायचो. अंगण सुंदर सारवायचो आणि त्याच्यावरती रांगोळी काढायचो. ती रांगोळी काही छान दिसायची माहिती आहे. आणि याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे डहाळे गोळा करायला जायचो. शेताकडे किंवा खाली ज्यांची मोठी झाडं आहेत, तिकडे जाऊन सुंदर-सुंदर डहाळे आणायचे आणि ते पूजेला वापरायचे. खरं तर आज ते सुद्धा विकत मिळते. आपले किती जुने दिवस आणि जुने आनंद हरवलेत ना, त्याचं वाईट वाटलं. असो. तर अशी सुंदर रांगोळी आणि आईने सुंदर पूजा मांडली होती आत. तर हा दिवस अतिशय प्रसन्न आणि सुंदर गेला आणि तुमच्याशी तो शेअर करावासा वाटला. तर व्हिडिओ आवडला का? तुमच्या अशा जुन्या आठवणी आहेत का? याची कमेंट नक्की करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. बाय.